12वीच्या नवीन सिलेबसनुसार पुस्तकातील 1.6 इंटू दी वाईल्ड हे चॅप्टर आज आपण पाहणार. या चॅप्टरमधील पार्ट 2 ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल या लेक्चरमध्ये कव्हर करू. यामध्ये शाहजंग यांची स्टोरी सांगितलेली आहे. यंग ट्रॅव्हलर या मॅगझिनमधनं घेतलेली आहे. तर चला पाहू. पार्ट 2. धिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम, हा जो पार्ट आहे हा घेण्यात आलेला आहे फ्रॉम CN ट्रॅव्हलर मॅगझिन. CN ट्रॅव्हलर मॅगझिनमधनं हा पार्ट घेतला आहे. पब्लिश बाय लँड रोवर इंडिया, ज्याचं की प्रकाशन केलं आहे लँड रोवर इंडियानी. इट इज अबाउट शाहजंग. हा जो पॅरेग्राफ आहे हा कोणाविषयी आहे? शाहजंग विषय आहे. अँड हु इज शाहजंग? दिस पर्सन इज शाहजंग. रिअलमध्ये हा शाहजंग आहे, ठीक आहे ना. रिअल पर्सन इज शाहजंग, हा रिअल पर्सन आहे, आता सुद्धा आहे. आणि यांनी या चित्त्याचा शोध लावला, दॅट इज ब्लॅक पॅन्थर. याचं यांनी पुढे नाव पण ठेवलं आहे साया. आणि याची सुद्धा इन्फॉर्मेशन या पॅरेग्राफमध्ये आलेली आहे. नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, शाहजंग हा हे फेमस आहे आपल्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इंटू धिस वर्ल्ड. अजून यांनी एक थोडक्यात त्यांनी सांगितलं या पॅरेग्राफमध्ये, ब्रीफ सांगितलं आहे अबाउट हिज एंट्री धिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी म्हणजे जंगली प्राण्यांची फोटोग्राफी, जंगली दृश्यांची फोटोग्राफी म्हणजे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये मी कसा एंटर झालो त्याविषयी त्यांनी या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. द इन्साइट दॅट ही रिसिव्ड ड्युरिंग धिस जर्नी. अजून या जर्नीच्या दरम्यान, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीच्या जर्नीच्या दरम्यान, रिगार्डिंग द लॉस ऑफ हॅबिटंट, त्यांना जाणीव झाली की जंगलामध्ये जे रहिवासी आहे तिथले प्राणी आहे जे की रिअल हिरो आहे जंगलाचे, त्यांचं खूप नुकसान झालं. आणि त्यामुळे अँड द जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक, आणि त्यामुळे त्यांनी त्यासाठी एक प्रामाणिक असे प्रयत्न केले. ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BCRTI. अजून त्याच प्रयत्नात त्यांनी BCRTI ही संस्था स्थापन केली. फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्टच्या संगोपनासाठी, कन्झर्वेशनसाठी. बाय एज्युकेटिंग द पीपल. मग कन्झर्वेशन कसं करायचं, संगोपन जंगलाचं संगोपन कसं करायचं? बाय एज्युकेटिंग द पीपल, तिथल्या लोकांना शिक्षण देऊन. ऑफ रुरल फॉक्स, लोकांना, तिथल्या त्या जंगलाच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना शिक्षण देऊन. अँड प्रोव्हाइडिंग देम, अजून त्यांना काय प्रोव्हाइड करायचं? अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम, त्यांना इन्कमचा सोर्स, उत्पन्नाचं साधन सुद्धा प्रोव्हाइड करायचं. ओके, तर पुढे पाहू ॲक्च्युली या चॅप्टरमध्ये काय आहे. तर पार्ट 2 ट्रॅकिंग द पॅन्थर ऑफ नागरहोल. शाहजंग इज ए वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. शाहजंग हे एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, सिनेमॅटोग्राफर, एक चलचित्रकार सुद्धा आहे, बिग कॅट ट्रॅकर, वाघाचा चित्त्याचा मागोवा घेणारे सुद्धा आहे. ते मागोवा म्हणजे त्यांचा शोध घेणारे पर्सन म्हणजे शाहजंग. एवढंच नाही तर मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष, रिझोल्युशन सीकर, मनुष्य आणि प्राण्यांमधला जो संघर्ष आहे त्यावरचं उत्तर शोधणारे सुद्धा हे पर्सन आहे. एवढंच नाही तर अँड लॉज ओनर, एका हॉटेलचे ते एवढंच नाही तर हॉटेलचे सुद्धा ते मालक आहे. ऑल रोल्ड इनटू वन्स, हे सगळे रोल ते एकच व्यक्ती प्ले करतो, म्हणजे ते विविध व्यक्तिमत्वाचं ते पर्सन आहे. व्हेन ही इज अवे फ्रॉम दी जंगल्स ऑफ नागरहोल, जेव्हा ते तुम्हाला नागरहोलच्या जंगलामध्ये नाही दिसणार. ऑफिशियली कॉल्ड दी राजीव गांधी नॅशनल पार्क. नागरहोलचं ऑफिशियली नाव काय आहे? राजीव गांधी नॅशनल पार्क. ही इज अ लिडिंग फोटोग्राफर सफारीज इन आफ्रिका. तर तेव्हा ते कदाचित तुम्हाला आफ्रिकेच्या जंगलांमध्ये फिरताना दिसतील फोटोग्राफी करण्यासाठी. ऑर शो कॉझिंग हिज वर्क, किंवा शो कॉझिंग हिज वर्क ॲट आर्ट गॅलरीज इन कॅपिटल सिटीज. मोठ्या मोठ्या शहरांमध्ये ते आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन करताना दिसतील. आणि स्पीकिंग टू दोज इंटरेस्टेड इन कन्झर्विंग द प्लॅनेट्स रिचेस, आणि ते किंवा अशा लोकांसोबत तुम्हाला बोलताना, संवाद साधताना दिसतील की जे पृथ्वीच्या संरक्षणासाठी, पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी उत्सुक आहे. अशा लोकांसोबत ते तुम्हाला बोलताना दिसतील.
म्हणजेच शाहजंग हे एकतर तुम्हाला नागरहोलच्या जंगलामध्ये म्हणजे राजीव गांधी नॅशनल पार्कमध्ये दिसतील, तिथे ते बिझी नाही असेल तर ते आफ्रिकेच्या जंगलमध्ये सफारी करताना दिसतील, तिथे ते बिझी नसेल तर ते आर्ट गॅलरीमध्ये तुम्हाला बिझी दिसतील आणि तेथील जे पर्यावरणाविषयी जागरूक लोक आहे यांच्यासोबत ते संभाषण करताना तुम्हाला दिसतील. शाज रिकॉल्स हिज ग्रेट क्लॅरिटी. शाजला त्यांच्या जीवनातला तो प्रसंग अगदी स्पष्टपणे आठवतो. द इन्सिडंट प्रसंग दॅट अल्टिमेटली लीड्स टू हिज अँसरिंग द कॉल ऑफ फिलाइन्स. फिलाइन्स म्हणजे वाघ, चित्ता यासारख्या प्राण्यांचा समूह. यासारख्या प्राण्यांनी त्यांना कशा पद्धतीने स्वतःकडे आकर्षित करून घेतलं आणि ओव्हर ए करिअर डेडिकेटेड टू फायनान्स, आणि फायनान्सचं करिअर सोडून वाईल्ड लाईफ संबंधित आपलं कार्य सुरू केलं हे त्यांना अगदी क्लिअरली आठवत आहे. पुढे ते म्हणतात, इट वॉज समवेअर अराउंड सनसेट. जवळपास संध्याकाळची वेळ झाली होती. वी वेअर ॲट अ जंक्शन. आम्ही एक जंक्शनवर होतो. द डिअर वेअर कॉलिंग. आणि हरण चिल्लावण्याचा आवाज येत होता. ही सेज. पुढे ते म्हणतात, वी वेंट अराउंड ए ब्लाइंड टर्न. आम्ही एका ठिकाणाहून आम्ही वळलो. ही कंटिन्यूज. पुढे ते सांगतात, अँड अप अहेड ऑन दी पाथ वॉज धिस ओल्ड लेपर्ड. तेव्हा आमच्या दृष्टीस एक वयोवृद्ध असा लेपर्ड, बिबट्या आम्हाला काही अंतरावर दिसला. वी कुड टेल ही वॉज पास्ट हिज प्राईम. त्याला पाहून नक्कीच असं वाटत होतं की त्याचा उमेदीचा काळ, त्याने एक आपला काळ गाजवला, तो काळ आता त्याचा संपलेला आहे असं त्याच्याकडे पाहून वाटत होतं. द जंगल हॅड टेकन टू टोल ऑन हिम. जंगली जीवनाच्या खुणा त्याच्यावर स्पष्टपणे दिसत होत्या. ही ओनली हॅड 3 कॅनीज. कॅनीज म्हणजे सुळे. त्याच्या तोंडामध्ये फक्त 3च असे सुळे उरलेले होते. हिज आईज वेअर सॅगिंग. डोळे तीक्ष्ण होते. सॅगिंग म्हणजे तीक्ष्ण. क्लोज टू धिस लेपर्ड वॉज अनादर व्हेरी यंग. त्याच्यात जवळ एक दुसरा लेपर्ड होता. वॉज व्हेरी यंग, परंतु तो खूप तरुण होता. गुड लुकिंग, दिसायला सुद्धा सुंदर होता. मेल हू वॉज सून टू कम इन टू हिज प्राईम. आणि त्याला पाहून वाटत होतं की आता याचा उमेदीचा काळ सुरू होणार. इट वॉज लाईक लुकिंग ॲट द पास्ट अँड द प्रेझेंट. जणू काही एकीकडे पास्ट होता आणि एकीकडे त्या दोघांना पण पाहून असं वाटत होतं एकीकडे पास्ट आहे आणि एकीकडे प्रेझेंट आहे. इट वॉज क्लिअर दॅट देअर वॉज गोइंग टू बी अ फाईट. त्या दोघांना पण पाहून असं वाटत होतं की आता त्यांच्यामध्ये फाईट होणार. अनफॉर्च्युनेटली द सन वॉज सेटिंग. परंतु तेव्हाच दुर्दैवाने संध्याकाळ झालीच आणि सूर्य डुबला. अँड वी हॅड टू लिव्ह. आणि आम्हाला तिथून निघावं लागलं कारण संध्याकाळ झाल्यावर आम्हाला जंगलात राहणं योग्य नव्हतं, ठीक नव्हतं. बट द नेक्स्ट मॉर्निंग. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आय वेंट बॅक टू द स्पॉट. मी त्याच जागेवर गेलो. सिटिंग ऑन हाय रॉक वॉज दॅट यंग लेपर्ड. कालचा जो लेपर्ड होता, तरुण असा लेपर्ड होता, तो आम्हाला तिथे एका रॉकवर जिंकलेल्या मुद्रेमध्ये बसलेला दिसला. ब्लड वॉज ड्रिपिंग फ्रॉम अ गॅश. गॅश म्हणजे खोल जखम. त्याला खोल जखम झाली होती, अजून त्यातनं रक्त वाहत होतं. अक्रॉस हिज फेस. आणि तिची जखम त्याच्या चेहऱ्यावर झालेली होती. ही सॅड देअर लाईक ही वॉज अ किंग ऑफ द जंगल. आणि तो तिथे अशा प्रकारे बसून होता जणू काही तो आता जंगलाचा राजा झालाय. आय न्यू राईट देन दॅट he had taken over, that it was the beginning of a new journey for him and for me. त्याला पाहून असं वाटत होतं की त्यांनी आता आपल्या जीवनाच्या बिगिनिंग केली आहे, म्हणजे सुरुवात केली आहे त्याच्या जीवनाच्या नवीन प्रवासाची. फॉर हिम. आणि माझ्या सुद्धा जीवनाच्या नवीन प्रवासाला सुरुवात झाली होती. फोटोग्राफर्स ऑफ द लेपर्ड. शाजने त्या चित्त्याचा फोटो काढला. द विक्टर, जो जिंकलेला चित्ता होता त्याचा फोटो काढला आणि त्याचं नाव ठेवलं स्कारफेस. ॲज अ शाज नेम हिम. शाजने त्याला नाव दिलं. नॉट ओनली मेड शाज फेमस अमॉंग इंडियन्स वाईल्ड लाईफ. तर त्या जो फोटो काढला होता, स्कार म्हणजे काय होते, जखमी. फेस म्हणजे चेहरा. जखमी असलेल्या त्या चित्त्याचा
जो फोटो काढला होता त्यामुळे शहाज फेमस झाला अमॉंग इंडियन्स वाईल्ड लाईफ कम्युनिटी. भारतीय वन्यजीवनमध्ये त्यांचं खूप नाव झालं. बट ओनली लीड टू शहाज इनव्हायबल रेप्युटेशन ॲज अ क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. वन्यजीवन इतिहासकारामध्ये सुद्धा त्यांचं नाव खूप प्रसिद्ध झालं. फोटोग्राफ्स ऑफ दॅट लेपर्ड. त्या लेपर्डचा शहाजने जो फोटो काढला होता जो की जिंकलेला होता चित्ता. स्कारफेस म्हणजे जखमी चेहरा. ॲज शहाज नेम हिम. शहाजने त्याला नाव दिलं जखमी चेहरा. नॉट ओनली मेड शहाज फेमस अमॉंग द इंडियन्स वाईल्ड लाईफ कम्युनिटी. तर त्या फोटोग्राफमुळे शहाज भारतीय वन्यजीवन क्षेत्रामध्ये ते प्रसिद्धच झाले नाही तर बट ऑल्सो लीड टू शहाज इनव्हायबल म्हणजे कोणालाही ईर्ष्या वाटेल असं त्यांना रेप्युटेशन मिळाली, प्रसिद्धी मिळाली. ॲज ए काय म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली? ॲज ए क्रॉनिकलर ऑफ द वाईल्ड. जंगली जीवनांचं नोंदी ठेवणारे पर्सन म्हणून त्यांना खूपच अशी प्रसिद्धी सुद्धा मिळाली त्या फोटोग्राफ्समुळे. थ्रू माय जर्नी, पुढे ते म्हणतात, थ्रू माय जर्नी ऑफ फोटोग्राफी स्कारफेसेस. नंतरच्या काळामध्ये जेव्हा पण मी स्कारफेसेसच्या फोटोग्राफीचं काम करत होतो, आय हॅव डिस्कवर्ड अदर लेपर्ड. मला दुसरे लेपर्डसुद्धा मिळाले, चित्तेसुद्धा मला मिळाले. हिज मेट्स, त्याचे इतर मित्रसुद्धा मला फोटोग्राफीच्या दरम्यान मला पाहायला मिळाले. अँड डिस्कवर्ड हिज नेम इज टायगर्स. एवढंच नाही तर मला वाघांचा सुद्धा शोध लागला, म्हणजे नवीन वाघ मला पाहायला मिळाले. आय ऑल्सो डिस्कवर्ड द करंट प्रोटॅगॉनिस्ट ऑफ माय वर्क साया. प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे नायक, आणि या दरम्यान मला माझा एक नायक कोण? साया. व्हाईल ट्रॅकिंग द स्कारफेस. माझ्या जीवनातला एक मेन कॅरेक्टर मिळाला, साया. साया कोण होता? पुढे ते सांगत आहे, धिस इज द वर्ल्ड्स फर्स्ट ब्लॅक पॅन्थर. जगातील पहिला असा हा काळा चित्ता होता. द बिहेवियर ऑफ विच इज बिंग डॉक्युमेंटेड सो इंटिमेटली ऑन कॅमेरा. त्याचं वागणं कसं आहे, काय आहे, हे सगळं मी कॅमेरावर टिपलं आणि त्यांचे एक डॉक्युमेंट सुद्धा तयार केले. बाय ट्रॅकिंग इट्स मुवमेंट. त्याच्या सगळ्या मुवमेंट्सचं ट्रॅक करून, त्याच्या सगळ्या मुवमेंट्सचा पाठपुरावा करून. सो फार ऑल द रिसर्च ऑन द ॲनिमल हॅज बीन डन थ्रू कॅमेरा ट्रॅप्स. अजून हा जो सगळा रिसर्च मी केला, शोध जो मी घेतला प्राण्यांविषयीचा, तो कॅमेऱ्याच्या माध्यमांनी घेतला. मी त्यांच्या नोंदीसुद्धा ठेवल्या. थ्रू मेनी मंथ्स ऑफ टॉईल म्हणजे काम. खूप दिवसांच्या मेहनतीनंतर, कामानंतर शहाज मॅनेज टू कलेक्ट प्रिशियस फुटेज म्हणजे व्हिडिओ क्लिप्स. खूप महिन्यांच्या मेहनतीनंतर शहाज यशस्वी झाला चांगले असे मौल्यवान असे फुटेज गोळा करण्यामध्ये त्या चित्त्याचे. इन्क्लुडिंग दॅट ऑफ द ॲनिमल मेटिंग. त्यामध्ये त्याच्या प्रजनन काळाचे सुद्धा पिक्स होते, फोटो होते. टू पीस टुगेदर. हे सगळं एकत्रित करून द इनक्रेडिबल लँडस्केप ऑफ ए ब्लॅक पॅन्थर्स लाईफ. अजून त्यामुळे ब्लॅक पॅन्थर लाईफच्या जीवनावर खूपच असा मौल्यवान असा प्रकाश पडला. त्याचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला. साया, स्कारफेस अँड पारडस. हे जे 3 नावं आहे, साया म्हणजे तो काळ्या कलरचा चित्ता, स्कारफेस म्हणजे तो जिंकलेला चित्ता, आणि पारडस म्हणजे तो हरलेला चित्ता. द लेपर्ड दॅट लॉस्ट द स्कारफेस. हे 3 चित्ते शहाजच्या जीवनामध्ये महत्त्वाचे ठरले. साया, स्कारफेस अँड पारडस हॅव ऑल्सो लीड शहाज डाऊन अ डिफरंट पाथ ऑफ डिस्कवरी. तिघांमुळे शहाजच्या संशोधनाला एक वेगळीच वाटचाल मिळाली. लर्निंग अबाउट देम. शहाज त्यांच्याविषयी खूप काही माहिती गोळा केली. अँड द लॉस ऑफ देअर हॅबिटेट हॅज लीड. आणि त्यांचे जे राहण्याच्या जागेंविषयीचा जो प्रश्न निर्माण झाला होता, जंगलं नष्ट झाली होती, त्यासाठी शहाजने पुढच्या काळामध्ये द बफर कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन ट्रस्ट ऑफ इंडिया ही एक संस्था त्यांनी स्थापन केली. BCRTI
इट्स अन एजन्सी दॅट ही एक अशी संस्था होती, एजन्सी होती दॅट एज्युकेट्स विलेजर्स. ही संस्था तिथली गावकरी लोकांना शिक्षण देत होती. हू लिव्ह ऑन दी फ्रिंज ऑफ दी फॉरेस्ट ऑन दी इम्पॉर्टन्स ऑफ कन्झर्वेशन. फ्रिंज म्हणजे हद्द. हे असे गावकरी लोक होते की जे जंगल आणि शहर यांच्या बॉर्डरवरती राहणारे लोक होते. या लोकांना शहाजनी एज्युकेट केलं. वी आर इन द हार्ट ऑफ द मॅन ॲनिमल कॉन्फ्लिक्ट झोन एक्सप्लेन शाज. शाज त्यांना सांगत होता की तुम्ही म्हणजे गावकरी लोक, तुम्ही म्हणजे आपण एक अशा ठिकाणी आहो की तिथे मनुष्य आणि प्राण्यांचं एक खूप महत्त्वाचं असं क्षेत्र आहे. अजून त्या क्षेत्रामध्ये आज कॉन्फ्लिक्ट म्हणजे संघर्ष आहे. एक्सप्लेन शाज. देअर इज नो स्पेसिफिक बफर झोन हिअर अराउंड नागरहोल. परंतु पुढे शाज म्हणतात की नागरहोल जे जंगल आहे तिथे असा विशिष्ट असा कोणता बफर झोन नाही आहे. बफर झोन म्हणजे ही जागा की तिथे प्राण्यांचा आणि मनुष्यांचा सहवास राहू शकतो. द कोर एरिया ऑफ द फॉरेस्ट एंड्स वेअर द फील्ड्स बिगॅन. जिथे नागरहोल या जंगलाचा कोर एरिया महत्वाचा भाग संपतो तिथपासूनच शेतीला सुरुवात होते. फील्ड्स बिगिन. फील्ड म्हणजे शेती, बिगिन म्हणजे सुरुवात. इन ड्राय सीझन एलिफंट अँड वाईल्ड बोर. ड्राय सीझन म्हणजे कोरड्या हंगामात एलिफंट अँड वाईल्ड बोर हत्ती आणि जंगली डुक्कर म्हणजे हल्ले, त्यांचे हल्ले होतात. इन टू दी फील्ड्स आर व्हेरी कॉमन. शेतामध्ये हे प्राणी हल्ले करतात, येतात आणि ही गोष्ट खूप कॉमन आहे. ओल्डर लेपर्ड लाईक पारडस जे वयोवृद्ध झालेले असे पारडस सारखे चित्ते आहेत. हू हॅव लॉस्ट टेरिटरी इन फॉरेस्ट. ज्यांचं की जंगल सुद्धा कमी झाले असे चित्ते. ऑफन कॅरी अवे लाईव्ह स्टॉक फ्रॉम द विलेजर्स. असे चित्ते, असे प्राणी गावकरी लोकांचे जे लाईव्ह स्टॉक म्हणजे गाय बैल यांची ते शिकार करण्यासाठी येतात. दिस क्रिएट्स रेसेंटमेंट अमॉंग दी लोकल. रेसेंटमेंट म्हणजे संतोष. यामुळे तिथल्या लोकल लोकांमध्ये खूपच असंतोष निर्माण झालाय टुवर्ड्स दी ॲनिमल विषयी. ऑन ऑकेजन लिडिंग टू अनप्लिझंट सिच्युएशन. आणि त्यामुळे खूपच अशी वाईट, अनप्लिझंट म्हणजे दुःखदायक अशी स्थिती निर्माण झालेली आहे किंवा अशी असंतोषाची स्थिती निर्माण होऊ शकते. पुटिंग टुरिस्ट करन्सी टू गुड यूज. जे तिथे येणारे टुरिस्ट लोक आहे त्यांच्यापासून जो पैसा मिळतो, करन्सी मिळतो त्यांचा चांगल्या वापरासाठी. अंडर द BCRTI अम्ब्रेला. BCRTI याच्या अंतर्गत शाज प्रोव्हाइड्स लोकल विथ व्होकेशनल ट्रेनिंग. शाज तिथल्या गावकरी लोकांना व्होकेशनल ट्रेनिंग देतात. विथ द एम ऑफ एज्युकेटिंग लोकल ऑन दी मेरिट्स ऑफ कन्झर्वेशन अँड टू हेल्प द बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. शाज हे तिथल्या लोकांना प्रोव्हाइड करतात व्होकेशनल ट्रेनिंग, व्यावसायिक ट्रेनिंग त्यांना देतात. आणि त्यांच्या ट्रेनिंगचा उद्देश राहतो की तिथल्या लोकांना मेरिट्स, तिथले वैशिष्ट्य समजून देणं, गुण समजून देणं ऑफ कन्झर्वेशन. वन्य प्राण्यांचं कन्झर्वेशन, संवर्धन करणं किती महत्त्वाचं आहे त्यांना ते समजून सांगतात. हे सगळं ते कोणाच्या माध्यमाने करतात? BCRTI या संस्थेच्या माध्यमाने ते करतात. अँड टू हेल्प देम. अजून त्यांना ते मदत सुद्धा करतात. बेनिफिट फ्रॉम टुरिस्ट करन्सी. आणि ते त्यांना हे समजून सांगण्यासाठी मदत करतात की टुरिस्टच्या करन्सीपासनं तुम्हाला कोणत्या पद्धतीने मदत होऊ शकते. द व्हिजिटर्स ॲट दी रिसॉर्ट. त्या रिसॉर्टला भेट देणार जे व्हिजिटर्स लोक राहतात. आर वेलकम टू व्हॉलेंटियर टू टीच अ स्किल ट्रेनिंग क्लास. त्यांना तिथले व्हॉलेंटियर्स लोक त्यांच्या इच्छेनुसार, ऑफ देअर चॉईसेस, त्यांच्या इच्छेनुसार स्किल ट्रेनिंग क्लास, त्यांना विशिष्ट कौशल्य शिकवण्यासाठी ते तिथले लोक तयार राहतात. त्यामुळे त्याचा परिणाम काय झाला आहे? द ॲक्वायर्ड स्किल इनेबल. ज्या स्किल आता तिथल्या गावकरी लोकांनी ॲक्वायर्ड केल्या आहे त्यामुळे त्यांच्यात एक योग्यता आली आहे तिथल्या लोकल लोकांमध्ये. इनेबल म्हणजे योग्यता येणे. टू फाइंड एम्प्लॉयमेंट विथ एनी ऑफ दी न्यूमेरियस वाईल्ड लाईफ रिसॉर्ट इन द रिजन. त्या क्षेत्रामध्ये, नागरहोलच्या क्षेत्रामध्ये जे वाईल्ड लाईफ रिसॉर्ट आहे
तिथे त्यांना आता आरामात नोकरी मिळत आहे त्यांच्या कौशल्यामुळे. इफ नॉट इन अ फार अवे सिटी, आणि त्यांना नोकरीसाठी आता खूप दूर अशा सिटीमध्ये सुद्धा जावं लागत नाही आहे. पुढे लेखक एका व्यक्तीचं उदाहरण देतात, माडेगौडा. माडेगौडा एका व्यक्तीचं नाव आहे. माडेगौडा इज वन सच लोकल ॲग्रिकल्चरिस्ट. तिथे एक शेतकरी व्यक्ती होता, त्याचं की नाव होतं माडेगौडा, हु इज ट्रेंड, ज्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं ॲट BCRTI. BCRTI मध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. अँड इज नाऊ द सर्टिफाईड नॅचरलिस्ट एम्प्लॉईड. अजून आता तो एक नॅचरलिस्ट एम्प्लॉईड म्हणून काम करता बायसन या संस्थेमध्ये. इन द पास्ट, त्याचं काय म्हणणं आहे, माडेगौडाचं काय म्हणणं आहे ते पाहू. इन पास्ट आय हॅव लॉस्ट ऑलमोस्ट 80% ऑफ सीझन्स yield ऑफ शुगर केन. जवळपास प्रत्येक वर्षी माझ्या ऊसाच्या शेतीचा 80% भाग नष्ट होत होता. टू सच ॲनिमल्स अटॅक, प्राण्यांच्या अटॅकमुळे. आय यूज टू हेट देम, तेव्हा मी अशा प्राण्यांचा खूप राग करत होतो. बट नाऊ आय हॅव लर्न, परंतु आता मी शिकलो आहे. हाऊ इम्पॉर्टंट दीज ॲनिमल्स आर, हे प्राणी किती महत्त्वाचे आहे हे मी आता शिकलेलो आहे. अँड द व्हॅल्यू ऑफ प्रोटेक्टिंग देम, आणि त्यांना प्रोटेक्ट करणं, त्याचं संरक्षण करणं किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा मी शिकलेलो आहे. याचं सुद्धा महत्त्व मला कळलेलं आहे. ही सेज, असा तो म्हणतो. थोडा हा पुढे सांगताना म्हणत आहे, आय हॅव नोन दिस जंगल्स फॉर 35 years. जवळपास 35 वर्षांपासून मला हे जंगल माहीत आहे. आय नो व्हेअर द ॲनिमल्स आर, आणि मला माहीत आहे की तिथे प्राणी कुठे राहतात, कोणत्या भागामध्ये तिथे प्राणी राहतात जंगलामध्ये. अँड आय रिअलाइज आय कॅन गाईड व्हिजिटर्स, आणि मला जाणीव झाली आय कॅन गाईड व्हिजिटर्स, मी इथे येणाऱ्या व्हिजिटर्स लोकांना गाईड करू शकतो. अँड गेट पेड फॉर इट, आणि मला त्याचे पैसे सुद्धा मिळू शकतात. इन अ वे द ॲनिमल्स आर पेईंग मी बॅक, म्हणजे दुसऱ्या शब्दात प्राणीच आता माझी परतफेड करत आहे. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स, हे पैडेगोडा म्हणत आहे. द फॉरेस्ट हॅव टॉट मी मेनी थिंग्स, फॉरेस्टने मला खूप काही गोष्टी शिकवल्या. फॉर इन्स्टन्स, उदाहरणार्थ, लिसनिंग इज अ सेन्स फॉर फार मोर इम्पॉर्टंट दॅन साईट. लिसनिंग म्हणजे ऐकणे, आणि साईट म्हणजे दृश्य, पाहण्यापेक्षा ऐकण्याची जाणीव ही खूपच महत्त्वाची आहे. हे मला जंगलाने शिकवलं. यू हॅव टू स्विच ऑफ युअर व्हेकल्स, सीट अँड लिसन, मला वाहने बंद करावी लागतात, बसावं लागते आणि ऐकावं लागते. फॉर दी फॉरेस्ट इज कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग, जंगल हे 24 तास आपल्यासोबत बोलत असतं. थ्रू द व्हॉइसेस, आवाजाच्या माध्यमातून. आवाज कोणाचे, ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल, पशु पक्ष्यांच्या आवाजांच्या माध्यमाने जंगल आपल्यासोबत नेहमीच बोलत असतं. ही एक्सप्लेन, असं तो सांगतो. ट्रॅकिंग अँड ॲनिमल ऑल्सो टीचेस यू लाईफ लेसन, आणि जेव्हा आपण प्राण्यांना ट्रॅक करतो, प्राण्यांचा मागोवा घेतो, तेव्हा ते आपल्याला जीवनाचा धडा शिकवतात. तेव्हा त्यांच्या माध्यमातून आपल्याला जीवनाचे धडे मिळतात. द ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी पेशन्स, ब्लॅक पॅन्थर म्हणजे कोण, साया. ब्लॅक पॅन्थर हॅज टॉट मी अ पेशन्स, ब्लॅक पॅन्थरने मला पेशन्स कसं करावं, पेशन्स कसं ठेवावं हे शिकवलं. बट अबव्ह ऑल, या सर्वांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इट हॅज टॉट मी, त्यांनी मला शिकवलं टू नेव्हर स्टॉप डिस्कवरिंग, कधीच आपलं शोध थांबवू नका. देअर आर जस्ट सो मेनी अमेझिंग एक्सपिरियन्स टू लर्न अँड शेअर विथ द वर्ल्ड, कित्येक विलक्षण अनुभव आहेत ज्यातून शिकता येण्यासारखे आणि जगाला सांगता येण्यासारखे खूप काही आहे. अमेझिंग म्हणजे विलक्षण, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. हा जो पॅसेज आहे CN ट्रॅव्हलर मॅगझिन या एका मॅगझिनमध्ये घेतलेला आहे. त्या मॅगझिनचं नाव आहे CN ट्रॅव्हलर मॅगझिन, पब्लिश बाय, ज्याचं की प्रकाशन कोणी केलं आहे, लँड रोवर इंडिया. ओके, इथे हा चॅप्टर संपत आहे.